अय पोरा का बाप्पा बोला की आज जरा एक सुटकेची पेटी आहे ती घेऊन ये इकडं. का बाप्पा घेऊन येऊ बा. हा, घेऊन ये घेऊन जा. येतो लगेच. हीच तर नाशील ना पेटी हीच असेल. थांबे अप्पा हीच आहे का हो पेटी? उघड पोरा उघड. लय जड आहे उघडे ना. त्यात एक चिठ्ठी आहे तेवढी पुढं त्यात ती खजान्याची चिठ्ठी आहे. काय हो बाप्पा यात सामान दिसायला की जुनं. त्यात एक चिठ्ठी आहे बघ. कसली पेटी हो? खजान्याची चिठ्ठी आहे. त्यात तर पोस्टाच्या बँकेचं अकाउंट वाटलं की. हम्म. दुसरी आहे का चिठ्ठी? दुसरी आहे. ती अशी बघ. ह्याच्यावर कसला ना कशा आप्पा? खजानाच आहे पोरा. ही तुझ्या कामाला एक म्हणून मी खजाना जपून ठेवलाय. ती त्या मार्गाने जा तेवढं आणि थोडं खजाना. आप्पा खजाना आहे खरंच ह्याच्यात? खजाना आहे लगेच जातो मोडकतो राव. लय भारी झालं खजाना. बामणावर चालू आहे लग्नाची पत्रिका दाखवायच्या बामणावर चालू आहे. काय खोटं बोला आम्ही समजतो चोरून ऐकलंय खजाना कुठला खजाना आहे बिजाना? माझ्या आजीचा खजाना आहे भुरट्याने. 50% पाहिजे. रुपये पण देत नाही. पूर्ण गावात करणार आम्ही 50-50 अभि पण माझ्या आजीच आहे. खजाना नाही देत काय कृपा तुझ्या आज्याचा आहे. आम्ही सगळं ऐकलंय. बरं निम्मत हा. 25-25% देणार मला. हा. 50% तुला पण. पहिला ते बामणावर जाऊ. उघडे बाबा की जय हो. आपले भक्त येत आहेत. उघडे बाबा की जय हो. 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 आपल्या महाराजांना जास्त कालवा वगैरे काय चालत नाही त्यामुळे तुम्ही शांत बसा. उघडे बाबा की जय हो. उघडे बाबा की जय हो. उघडे बाबा की या 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 अंगारा लावा घ्या. मित्रांनो, हा अंगारा खूप बलवान आहे. जर हा अंगारा तुमच्या डोक्याला लागला ना तुम्ही भविष्यात पुढे जाऊन भाग्यवान बघू. उघडे बाबा की जय हो. उघडे बाबा की जय हो. काय समस्या तुमची? लय दिवस झालं लग्नाची योगच येईना हो. आज होईल उद्या होईल. पत्रिका तर बघा राव तेवढी. थांबा बघतो. बाबा तुमचं लग्न तुमचं झालंय नाव? का? हो बाबा तुमचं लग्न झालंय का? अरे मूर्ख पक्षी, आम्ही लग्न बिग्न करत नसते पण लोकांचे विकास करण्यात व कल्याण बघत असते. सांगा की हो तेवढं राव पत्रिका. थांबा सांगतो. तुझं नाव किशोर आहे. वा 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 बाबा लय हे बाबा खूप मोठे आहेत. अंतर्यामी यांचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार भेटले आहे. वा 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 आणि तुझ्या बाबाचं नाव जय हो. अप्पा खरात आहे. वा 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 जय हो. तुमच्या आज्याचं नाव विठ्ठल खरात आहे. वा 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 बाबा लय अंतर्यामी हाय मी वा. तुम्हाला अरे रेशन कार्डची पत्रिका घेऊन येतो का रे? कळत्या नाही तुमची जन्मकुंडली दाखवा तुमची पहिला. तुम्ही रेशन कार्ड दाखवला हो. पत्रिका आणली नाही रेशन कार्ड आलं वाटतं लगा चुकून गडबड येते. खजिन्याचं नाव खजिन्याचं दाखवायचं बाबा. काय खजिनाचं बोलायला हो? काय नाही काय नाही काय काय खजिनाचं? नाही, काय नाही. मला समज कळतंय. माझ्याशिवाय बाबा शांत व्हा. माझ्याशिवाय तुमचा खजिना सक्सेसफुल होणारच नाही. ऐका, बाबांना भविष्य तुमचं कळतंय. तुम्ही जर बाबांना ते काय सांगितलं नाही काय नाही बाबा पण तसं तुमचा खजिना नाही. खजिना तुम्ही बरबाद व्हाल. बाबांपासून तसं काय लपू नका. बाबा खूप अंतर्यामी आहेत. काय असेल ते बाबा दाखवा. खरंच तुम्ही अंतर्यामी तुम्हाला सांगूच टाकतो. सकाळी आजीने पेटी दिली. आजा म्हणलं त्याची खजिना आहे. ती खजिना गावलाय व म्हणजे लग्न पत्रिका बघायला होता खजिना गावलाय. त्याच्यावर बघा असं लिहिलेलं आहे सगळं. बँक दाखवली ते पण काय मार्गच कळी ना हो त्याचं कसं जायचं काय. तुमच्या जरा अंतर्दृष्टीने बघा की काय दिसतंय का. अंतर्दृष्टी अशी की तुमच्याकडे बघा बरं जरा काय. बाबा हा खजिना लय खतरनाक आहे. ह्या खजिन्याचा शोध फक्त मलाच माहिती आहे. आमच्या शिष्याला सहित माहित नसणार. कशामुळं? हा खजिनाकडे बघितलं ना डोळ्यातून पाण्याचे थेंब पडायचे. हा खजिना कुठल्या तर एका अशा जागेला लपलाय
ती जागा हुडकलायला लय वेळ लागणार. आणि ह्याच्यात दिसत आहे की तुम्ही जर तिथं जाताना तुम्हाला खूप मोठ्या अडचणी येऊ शकतात आणि तिथं तुम्हाला भूताप्रेताची भावना येऊ शकते. त्यामुळे आम्ही अंगार देतो ती तुम्ही सोबत घेऊन चला. पण मला तुम्हाला सोबत न्यावंच लागणार. कशामुळे सांगू का भक्तांनो? सांगा की. कारण तुम्हाला हा रोड कधीच सापडणार नाही. हा मार्ग तुमच्या डोळ्याने दिसणारच नाही. ह्याचे डोळे अंतर्यामीच लागतात. आमच्या शिष्याला सही दिसणार नाही. थोडं फार कळेल पण समजा दिसणार नाही. बाबा काय तर मार्ग काढा की हो राव. बघू चला मी येतो तुमच्या सोबत. बाबा तुम्हाला वाटलंच तर जर खजाना गावला ना त्यातलं 25% तुम्हाला दोघाला घ्या. तुम्हाला घ्या एवढं काम करा की हो. बघू करता हो. बघू गुरु थोडं बघावं लागेल. गुरु आपण यांना मार्ग दाखवू. चला करू ह्यांचं काय तर करावं लागणारच आहे. चला, आपले चला. भक्त आले. बर चला. थांबा. दक्षिणा 25% देतो मला. 25% देतो मला. चालते, 25% चालते. देतो. दक्षिणेच म्हणाला का तुमच्या शिष्य सांगा की. अहो आम्ही भक्तांकडून आशेत होत नाही पण आमच्या शिष्याला जरा लागतंय. हो शिष्य खाण्यापाण्याचं तुम्हाला जरा- कळते का? खजिना गावल्यावर काय करायचं बघू. तुम्हाला कळतंय का तुम्हाला किती कळतंय दिवस का? जायला हवं तुम्ही गुरुंसोबत? 4.5 वर्ष तर झाले सेवा करतो. मग एक विचारू का? आमचे गुरु लय भलं हा, करतात. एक विचारू का तुम्हाला? बर माझं लग्न कधी होईल? त्यांना नाही तुम्हाला विचारले. पत्रिका दाखवली. असं सांगाय की माझं लग्नाचं कधी येईल मग? तोंडाकडे बघून दिसत नाही का? पत्रिकाच लागते काय तोंडाकडे बघून? 4 वर्ष काय केलं? म्हणजे दोघं बी धुवून घ्या दोघं बी. ए, ए, ए. बाबा कसं बघते कसं करायचं ना कशाचं? बर आहे नकाशा बरोबर आहे. चला तुम्हाला सांगतो. ती कागद द्या तुमच्या इकडं. उघडे बाबा की जय हो. हित आहे कागद. उघडे बाबा की जय हो. चला चला बाबा जाऊ. गुरु उशीर थांबा. झाला. आपला अंगाराचा ह्याच्यात टाक. मंत्र मारा आपला. बाबा काम तर 101% होणार ना? हा होणार. 101% तुम्ही आपल्या अंतर्यामी आमच्या गुरूंकडे आलात म्हटलं तर तुमचं काम होणारच. बरोबर. तुम्ही आमच्या आले म्हणलं ना. कसं काय चांगलं रे? अरे काय बघतोय काय? चला 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 बाबा उशीर आला. चला उड्या बाबा की जय हो. उघडे बाबा की जय हो. उडे बाबा वडा बघा. वडा बघा वडा. वडा तर आलं की काय वडा? हाय चला आला. उघडे मॅप चुकला नकाशा चुकला तर बाबा. बाबा शेत कुठं बघा. पुढचं आपलं इथंच आहे कुठं तर. बाबा समोर व्हा बाबा काय तर झालं तर मी मागं थांबतो. हो बाबा तुमच्या ती भुरट्या शिष्य लय पडायला पुढं. चला चला चला. ते बाबा त्याचा शिष्य बघून हा बाबळीच्या झाडातच दाखवले. नकाशामध्ये तर तेच चाललंय समजा. आता इथून पुढे काय दिसत आहे तुम्ही सांगा. बाबा खरंच बाबा आहे ना हो? डोंग्या आहे तुमच्या शिष्यासारखं. शिष्य 4 वर्ष झालं तुमच्यासोबत काय केलं? काय? बाबरीचं झाड आहे. तुम्हाला खरं दिसतंय का अंतर्यामातनं का उगाच ठोकाला? हो तिथे बघा ही मला तर बाबळीचं भुरटी झाड. वाटेल ती तुमच्या दोन्ही. हो, आमचं ऐका तुम्ही. हा. ही मॅप मध्ये नकाशामध्ये बघितल्यामुळं मला काही कडचं काय वाटेना. हा. पण हे आमचा शिष्य म्हणाले म्हणून मी खरं मानले. शिष्य पहिला लक्ष दिला आहे. काय माहित? अरे चला पुढे चला खजिना हाय पुढे या. कुठं अजून चालून राव पाय दुखाली. कुठं आहे खजिना? थांबा जरा वाईस थांबा की जरा. त्याला पुढं बाई खजिना काय सापडी ना. काय हा प्रकार? सापडतंय का नाही खजिना? बाबा तुम्ही खातच झाला का? बाबा सापडतंय का नाही हो बाई खजिना? बाबा डोंगे निघाला. आम्ही तुमच्या आधी झालो. बाबा महाराज की काय हा प्रकार? कुठून आला प्रकार? बाबा पागल बिगल झालाय का? बाई बाबा डोंगे निघाला. डोंगे बाबा हा काय प्रकार आहे? बाबा चांगलं नाही. तुमच्या अंतर्दृष्टीतून दिसत असेल तर ते सांगा आम्हाला. पाय डोंगे, दुखाले. खजिना लगा खजिना. बुक्कीट टेंगुळच बाबाला सापडला नाही. खजिना बिजिना सापडला तर पहिला एक घर बांधून एक थार घेतो मी तर लगा. एक थार घेतो आणि एक बंगला बांधतो आयुष्याचा. नाही तर फॉर्च्युनरच घेतो एक कोटची.
बाबा कुठे न्यालाय बघ, त्या नद्याकडे न्यालाय. बाबा कुठं आणलं इकडे कसली नदी आहे? हाय हाय पुढं हाय. ही आपली चंद्रभागा नदी आहे. शिष्यानो चला. ए, ती तळ दिसायला चंद्रभागा कुठली? ए, तळं दिसतं रे, चंद्रभागा नदी. काय केलं रे 4 वर्ष बाबा सोबत? होय बाबा, 4 वर्ष काय केलं 4 वर्ष त्या तुमच्यासोबत काय केलं? चंद्रभागा आहे काय म्हण. ओ बाबा, वास लागतंय का? लागणार ती झाली. स्वाम्या, मागं राहिला असेल. चला येते. ओ बाबा, सर्दी तर झाली नाही ना? स्वच्छ केले मग. चला. ओके बाबा हळू चला, अडचण आहे. बाबा बसला का काढते कुठं म्हणतो? काय तो केलं बाबा अंगाला? बाबा गावते ना हे हो. वास आलाय. खजिन्याचा वास. कुठे आला वास? नक्की खजिन्याची आहे दुसऱ्या कशात तर वाशी पाहिजे. नीट बघा. खजिन्याचाच वास आहे. मूर्ख पक्षी. खजिन्याचा वास आहे. तुम्ही काय? खजिन्याचा वास आहे, खजिन्याचा. बघा चला, नाक हाय, जाम हाय, झाला असेल. पुढं हाय तुम्ही. सर्दी झाली ना हा, नाक नाही, जाम झाला असेल. माझ्या- बाबा सम्या, तिथे काय तर होतं? तिथे काय तर होतं? बाबा असल्यावर काय सुद्धा नसते. मी तुझ्या सोबत आहे. तू काय साईड भिऊ नको. हे शंभा. गावतंय का नाही? बाबाला काय वास लागेना. काय होतं? काय तर आवाज आलाय. अरे सांग. बाप नादी लागला. ही बाबाची क्रिकेट आला आहे. एक गाडी बाबा बाबा काय काय झालं? काय नाही, माझा जरा दम भरला. काय चेडी वल्ली झाली काय? नाही काय झालं बाबा? काय बरं घाबरलाय? काय बरं घाबरलाय? काय नाही, माझा दम भरला जरा. काय नाही. बाई बाबाला काय नाही दिसलं. या तुम्ही. बसा बसा बाळावं. बाबा काय दिसतंय का नाही हो? काय दिसतं का नाही करू? हा चिडिया. फक्त पश्चातापाला आले तुमचे. तुम्हाला का कळत्या नाही? आधीच बोलतो व. ह्या चिडियात कुठं तर हाय खजाना. तिथेच दिसायलाय का वासना? त्या हा. अंतर्दृष्टीने एकदा हा. बघा नीट, एकदम रिअल मध्ये अंतर्दृष्टीने विचार करून एकदाच नीट बघा. ह्याच जागी ह्या इथनं हो काय हे तोंडा. हा. हे इकडचं हे झाड पुढचं आणि हे मागचं आणि हे एवढं. हा. या एवढ्या एरियात कुठं ना कुठं खजाना आहे. तुम्ही हुडका. हुडका हुडका. पोड का? मी तोच तर तपश्चर्या निघला करतो. नाही मग किती बोल बाबा. तोच तर मी तपश्चर्या करतो. तपश्चर्या. विचार करा बाबाने. बाबा दिसले. साप. हे तू काय काय? बाबा बाबा बाबा. बाई, बाबा बाबा काय पडला. डब्बा कशाचा? झाटं किती इकडं? बाबा बाबा. ए, 25 टक्के इकडे दे. बाबा बाबा डब्बा. थांबा ए, थांबा थांबा सगळ्याला वाटत मिळेल. तुम्हाला काय कळत नाही. इकडं आण. का बाबा? मी घे. त्याच्यातली ती हसते ना जन्मकुंडली ती मलाच वाचायला येत असते. इकडं आण लवकर. मूर्ख पक्षी. बाबा ओय. देतो तुम्हाला ना. देता हो. आणा तुम्ही. ओ काय बाबा, ते? 75% तिकट पाहिजे. देता हो. हा. पोरांनो अभ्यास कर. असल्या खजानांच्या नादी लागू नको. शिकून खूप मोठा हो. ही मी लय जपून ठेवलेली पुस्तकं आहेत. म्हणजे तुमच्या कुठं बाबा खजाना? पुस्तक काय घेऊ का? काय तुमचे पुस्तक? काय आहे? काय काय तुमची अंतर्दृष्टी काय कसली आहे? अंतर्दृष्टी कसली? काय काय दिसलं अंतर्दृष्टीत काय दिसलं? हे पुस्तक त्या अंतर्दृष्टीमध्ये काय होतं माहितीये? काय ते काय मौल्यवान हा? खजाना होता काय? तुमच्या आजोबाने काय म्हणून लिहिलं माहितीये? काय? हे माझ्या लेकाच्या भविष्याच्या पुढे येईल. मग ती पुढे येणारी वस्तूच आहे की अभ्यास. बाबा पण ही लेख नाही ना तो आहे. ती असू द्या बाबा. काय ते तुम्हाला अंतर्दृष्टीने काय दिसत होतं मग? वर राहणार बाबा अंतर्दृष्टीने तुम्ही नेमकं काय बघितलं मग? खजाना तर काय नाही. ते नाही, हे तुमच्या पुढं उपयोगी येणारी गोष्ट आहे हो. काय पुस्तक? मग आम्हाला खजाना बिजाना काय नको. 100% नाही. मला. 100% पण तुम्हाला थांबा की, थांबा तुम्ही ऐका आधी. ही उपयोग कशामुळे येते? हा. तुम्ही मोठं होणार हा. या पुस्तकामुळे. आणि पुढे तुम्ही मोठं झाल्यानं काय भेटणार आहे तुम्हाला?
खजाना. पैशाचं काय भेटणार आहे? खजानाच ना. या पुस्तकानंच मौल्यवान वस्तू घडणार आहे. काय करायचं या खजिन्यात तुम्ही सांगा ना. या खजिन्यानं तुमचा आयुष्याचा खजिना होणार आहे. या खजिन्यानं तुमच्या आयुष्याचा खजिना होणार आहे. ही खजिना तुम्हालाच राहू दे. तुम्ही ती जो बी आता 100 गोष्ट- 100 शंभर बा, टक्के. खजिना आम्ही घेतो पण एक गोष्ट ऐका. हा. एवढा आम्ही आता तुमच्या मागे आला वर 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 हिंडलाव. मग आम्हाला 1000 रुपये ती दक्षिणा म्हणून द्या. बघा, हे दक्षिणा, तुमचं दक्षिणा. 100% खजिना तुम्हालाच राहू दे. आम्हाला 25% पण हा, 1000 तुम्ही तुम्ही वाचा आणि ह्याला मन लावून वाचायला ठेवू लावा. का आम्ही ह्याला? अहो मौल्यवान गोष्ट आहे हो. फेकत जाऊ नका. हा. पुस्तक वाचा. तुम्ही बाबा कोण आमची करतो मला? मौल्यवान गोष्ट कुठल्या माहिती आहे तुम्हाला? काय आहे कुठली? काय आहे मौल्यवान? जन्म कुंडली. दक्षिणा आहे का दक्षिणा? दक्षिणा किती द्यावा? दक्षिणा दक्षिणा तर पहिली मौल्यवान गोष्ट. हा म्हणजे ढोंगी बाबा आहे. दक्षिणा बिक्षिणा काय?